नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, आयकर विभागाकडनं आयकर रिटर्न भरणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे। आयकर रिटर्नमध्ये विदेशातील संपत्तीची माहिती दिली नाही तर 10 लाखांचा दंड करण्यात येणार आहे। काळा पैसा विरोधी कायद्यानुसार ही कारवाई करण्यात येणार आहे। या संदर्भात आयकर विभागाने जनजागृती मोहीम सुरू केली आहे। त्यामुळे आयकरदात्यांना 2024-25 चे रिटर्न्स फाईल करताना याची माहिती होईल। आयकर विभागाने कंप्लायन्स 1 हा प्रोग्राम सुरू केला आहे। त्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की भारतातील आयकरदात्यांची विदेशी मालमत्ता, बँक खाती, विमा करार किंवा वार्षिक करार आणि संस्था किंवा व्यवसायातील आर्थिक संपत्ती, स्थावर मालमत्ता, कस्टोडियन खाती, इक्विटी आणि कर्ज हितसंबंध आणि ट्रस्ट ज्यामध्ये व्यक्ती विश्वस्त किंवा लाभार्थी आहे, सेटलर, स्वाक्षरी प्राधिकरण खाती, विदेशामध्ये ठेवलेली पुंजी याची माहिती आयकर रिटर्नमध्ये भरणं आता सक्तीचं आहे। करदात्यांना त्यांच्या ITRमध्ये अनिवार्यपणे परदेशी मालमत्ता किंवा परदेशी स्रोत उत्पन्न भरावं लागणार आहे। त्यांचं उत्पन्न करपात्र असेल किंवा नसेल त्यानंतर ही माहिती त्यांना द्यावी लागणार आहे। तर ITRमध्ये विदेशी मालमत्ता किंवा उत्पन्न जाहीर न केल्यास काळा पैसा आणि कर कायदा 2015 अंतर्गत 10 लाख रुपयांचा दंड हा आकारला जाऊ शकतो। आयकर विभागाची प्रशासकीय संस्था सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टर टॅक्सेस यांनी सांगितलं की या मोहिमेचा एक भाग म्हणून ते निवासी करदात्यांना या संदर्भातील माहितीचे SMS आणि ईमेल देखील पाठवणार आहेत। ज्यांनी 2024-25 साठी आधीच ITR दाखल केलाय त्यांना देखील हा संदेश देण्यात येणार आहे। उशिरा आणि सुधारित ITR दाखल करण्याची अंतिम तारीख ही 31 डिसेंबर असणार आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने इथून पुढे जर तुमच्याकडे परदेशी मालमत्ता असेल आणि ती जर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये फाईल केली नाही तर याचा मोठा भुर्दंड तुम्हाला बसू शकतो। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करावासा वाटला तर नक्कीच करा। धन्यवाद।